आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता 2025 हे वर्ष संपत आलेलं आहे आणि नवीन वर्षाचं आगमन होणार आहे। सर्वांना 2026 या वर्षाची उत्सुकता लागलेली आहे आणि बघा, प्रत्येकालाच वाटतं येणारं नवीन वर्ष हे आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जावं, आरोग्याचं जावं आणि ज्या काही अडचणी आपल्याला जुन्या वर्षामध्ये आपल्या कामांमध्ये आलेल्या आहेत त्या अडचणी पुन्हा भविष्य काळामध्ये आपल्या कामामध्ये येऊ नयेत। आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलाबाळांची, आपल्या पतीची, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती व्हावी, स्वतःची प्रगती व्हावी। गेल्या वर्षीपेक्षा, जुन्या वर्षीपेक्षा नवीन वर्षामध्ये आपली दिवसेंदिवस प्रगती होत जावी असं प्रत्येकाला वाटतं। आणि बघा, प्रत्येकजण आपल्या घरामध्ये एक वस्तू आणत असतो, ते म्हणजे दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर। प्रत्येकजण छोटं मोठं कॅलेंडर आपल्या घरामध्ये ठेवत असतो, कारण यामुळे आपल्याला तारीख, वार, महिने, त्याचबरोबर सण वार यांची माहिती मिळत असते। ज्याप्रमाणे आपण घड्याळ आपल्या घरामध्ये लावत असतो, घड्याळामुळे आपल्याला वेळ कळत असते, त्याचप्रमाणे कॅलेंडर देखील आपल्या घरामध्ये आपण लावत असतो। यामुळे आपल्याला तारीख, वार अशी महत्त्वपूर्ण माहिती समजते। तुम्ही कोणतंही कॅलेंडर छोटं मोठं घरामध्ये लावू शकता। तर बघा, आता नवीन वर्षाचं म्हणजेच 2026चं कॅलेंडर आणल्यानंतर आपल्या घरामध्ये योग्य दिशेला ते लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे। फक्त कॅलेंडर आणलेलं आहे आणि ते तुम्ही कुठेही लावलेलं आहे अशी चूक करू नका। बरेच जण असं करतात की कॅलेंडर आणतात आणि जिथे कुठे जागा असेल तिथे आपलं लावून टाकतात, पण बघा, बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात आणि हीच चूक आपल्या हातून घडते। कॅलेंडर आपण हे योग्य दिशेलाच लावलं पाहिजे। ज्याप्रमाणे घड्याळ योग्य दिशेला लावल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा खूप परिणाम होत असतो, त्याचप्रमाणे योग्य दिशेला कॅलेंडर लावणं देखील महत्त्वाचं आहे। बघा, कॅलेंडरमध्ये आपण जे काही वार किंवा तारीख आहेत तर ते बघत असतो आणि आपल्या भविष्यकाळामध्ये काही गोष्टी घडणार असतील तर त्याचं नियोजन करत असतो। म्हणजेच काय, तर कॅलेंडर हा भविष्यकाळ दाखवत असतो आणि येणारा काळ आपल्याला सुखकर जावा, आनंदी, उत्साही, त्याचबरोबर आरोग्याचा, भरभराटीचा जावा, यासाठीच आपल्याला हे कॅलेंडर योग्य दिशेला लावायचे आहे। जर तुम्ही हे कॅलेंडर चुकीच्या दिशेला लावत असाल तर त्याचे उलट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावणं उत्तम आहे किंवा योग्य आहे आणि त्याच दिशेला आपण हे कॅलेंडर लावण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा, कॅलेंडर आणल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित ठिकाणी लावायचे। पहिली जी चूक म्हणजे बरेच जण करतात, जुनं जे कॅलेंडर आहे ते ठेवतात आणि त्यावरच नवीन कॅलेंडर लावतात। तर ही चूक करू नका। जुनं जे कॅलेंडर आहे ते व्यवस्थित ठेवून द्या आणि नवीन कॅलेंडर तुम्ही पुन्हा लावायचं आहे। त्याचबरोबर बघा, घराच्या दक्षिण भिंतीला हे कॅलेंडर लावू नका। दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा समजली जाते, मृत्यूची दिशा समजली जाते। त्यामुळे दक्षिण भिंतीला किंवा दक्षिण दिशेला तुम्ही हे कॅलेंडर लावायचं नाही। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता उत्तर दिशा ही शुभ दिशा समजली जाते, पण जेव्हा आपण कॅलेंडर उत्तर दिशेला किंवा उत्तर भिंतीला लावतो तेव्हा त्या कॅलेंडरचं तोंड, मुख जे आहे ते मात्र दक्षिणेला येतं। त्यामुळे बघा, शक्यतो उत्तर आणि दक्षिण दिशेला किंवा भिंतीला कॅलेंडर लावू नका। दक्षिण भिंतीला लावल्यामुळे बघा, आपलं तोंड देखील दक्षिणेलाच होणार आहे आणि दक्षिण दिशेला किंवा दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावणं हे चुकीचं आहे। आणि उत्तर दिशा ही शुभ आहे, उत्तर भिंतीला कॅलेंडर लावणं, पण दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरचं तोंड हे दक्षिणेला येणार आहे। त्यामुळे उत्तर आणि दक्षिण दिशेला तुम्ही शक्यतो कॅलेंडर हे लावू नका। तर योग्य दिशा कोणती ते मी तुम्हाला सांगते। तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता। म्हणजे पूर्व भिंतीला किंवा पश्चिम भिंतीला कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। बघा, पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा समजली जाते। हे प्रगतीचं आणि त्याचबरोबर भरभराटीचं प्रतीक समजलं जातं, कारण सूर्य हे प्रगतीचं, आरोग्याचं
आणि त्याचबरोबर भरभराटीचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे पूर्व भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू शकता आणि त्याचबरोबर पश्चिम भिंतीला देखील कॅलेंडर तुम्ही लावू शकता. पश्चिम भिंतीला कॅलेंडर लावल्यामुळे देखील घरामध्ये जे काही वादविवाद भांडणं आहेत ते दूर होतात आणि घरामध्ये धनवृद्धी भरभराट ही वाढते. त्यामुळे पश्चिम भिंतीला तुम्ही दिनदर्शिका लावली तरी ती योग्य समजली जाते. त्यामुळे बघा, पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा या 2 दिशांपैकी कोणत्याही दिशेला तुम्ही दिनदर्शिका लावू शकता. कॅलेंडर घेत असताना काही गोष्टी लक्षात घ्या. यावर बघा, बरेचसे अशी चित्र वगैरे येतात. काही वेळा हिंस्र प्राणी असतात किंवा अतिशय वेगळीच चित्र काही वेळेला या कॅलेंडरवर असतात. तर अशी चित्र जी अतिशय हिंस्र प्राण्यांची आहेत किंवा उदास करणारी जर चित्र असतील तर अशी चित्र असणारे कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढतो. त्याचबरोबर कॅलेंडरचा रंग हा पांढरा किंवा मग इतर रंगाचा असावा. काळ्या रंगामध्ये किंवा डार्क ज्या शेड असतात त्या रंगामध्ये आपल्याला कॅलेंडर खरेदी करायचे नाही. कॅलेंडरवर नेहमी चांगली शुभचिन्ह असावी. देवी देवतांचे फोटो असले तर ते अधिक उत्तम, किंवा निसर्गचित्र किंवा एखादे प्रसन्न करणारे चित्र, धावत्या घोड्यांचे चित्र किंवा सूर्याचे चित्र जर असेल तर तुम्ही असे कॅलेंडर घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला अजून एक चूक करायची नाही आहे, ती म्हणजे आपल्याला दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही. बरेच जण जिथे कपडे अडकवतात दरवाजाच्या मागे तिथेच कॅलेंडर लावतात. तर आपल्याला असं करायचं नाही. किंवा चौकटीच्या जवळ, दाराजवळ आपल्याला कॅलेंडर हे लावायचं नाही. तर या देखील आपल्याला चुका करणं टाळायचं आहे. बघा, या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नसतात. मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला देखील दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही. तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. त्यामुळे बघा, अयोग्य दिशेला कॅलेंडर लावले जाते आणि ज्याप्रमाणे घड्याळ चुकीच्या दिशेला लावल्याने आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, त्याचप्रमाणे कॅलेंडर चुकीच्या दिशेला लावल्याने देखील आपल्या संपूर्ण घराची प्रगती ही थांबू शकते किंवा कामामध्ये काहीतरी अडचणी किंवा अडथळे येऊ शकतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील योग्य दिशेला कॅलेंडर हे लावायचं आहे. माहितीला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांना ही माहिती जर माहीत नसेल तर त्यांना देखील कॅलेंडरविषयीची ही माहिती समजेल, योग्य दिशा समजेल आणि नक्कीच आपला हा जो व्हिडिओ आहे तो युजफुल ठरेल. तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन माहिती देणारे धार्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बघा, सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पहिल्यांदा तुम्हाला येतील आणि तुम्ही असे धार्मिक व्हिडिओ ज्यामध्ये आपण वेगवेगळी माहिती सांगत असतो ते बघू शकाल.